बिझनेस जत्राचं उद्देश म्हणजे यांची पंचलाईनच आहे की कम, कनेक्ट, क्रिएट आणि कॅपिटलाइज. म्हणजे तुम्ही या लोकांबरोबर नेटवर्कच्या मार्फत तुम्ही कनेक्ट व्हा, त्याच्यातनं काहीतरी संधी क्रिएट करा आणि तिथे आलेला तुमचा जो तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करतायत त्याला तुम्ही कॅपिटलाइज करा. नेटवर्किंग, युअर नेटवर्थ इज डिसाइडेड ॲज पर युअर नेटवर्क. मग त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, मग त्यांच्यासाठी मिळणारं अर्थसहाय्य असेल, त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीम्सद्वारे कशा प्रकारे एम्पॉवरमेंट होऊ शकेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन कसं आपण तिकडे देऊ शकतो आणि ऑफकोर्स जसं सरांनी सांगितलं की तिकडे कनेक्ट कसे आपण देऊ शकतो, हा प्रकर्षाने भर असतो बिझनेस जत्रेमध्ये. मला एक सवय आहे की जे उद्योजक आहेत त्यांच्याशी मी संभाषण करतो, तर जरी मी तिथे ॲज अ स्पीकर गेलो तरी तिकडनं भरपूर काहीतरी शिकून निघतो. आणि प्रत्येक उद्योजक त्याने तो उद्योग का सुरू केला, त्याचा उद्योग आजच्या क्षणाला काय लेवलवर पोहोचलेला आहे, त्याची पुढची वाटचाल काय असणार आहे, हे ऐकून आपल्याला देखील प्रोत्साहन मिळतं. कारण शिकणं हे सगळीकडनं पॉसिबल असतं. एखादा तुमच्या ऑडियन्समध्ये बसलेला व्यक्ती जो असतो तो तुम्हाला ऐकून जेव्हा एक प्रश्न विचारतो तर तेव्हा आपल्याला समजतो की बाबा आपल्या नॉलेज बेसमध्ये हा प्रश्न आपण पहिल्यांदा आढळतोय, तर त्याचं उत्तर द्यायला देखील मजा येते. म्हणजे ओव्हरऑल हे फार इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम आहे आणि एवढी चांगली भरगच्च गर्दी असते की फार बरं वाटतं. आणि ही गर्दी फक्त लोकांची नसते तर संध्यांची पण असते. तुम्ही तिकडनं संधी शोधू शकता, त्या बारकाईने तुम्ही ते पाहिलं पाहिजे आणि ती संधी घेऊन तुम्ही तुमचं जीवन देखील बदलू शकता. येत्या 3 आणि 4 जानेवारीला टिपटॉप प्लाझाला ठाणे इकडे होणार आहे. नमस्कार, मी हर्षदा परब. आज मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये 2 महत्त्वाचे पाहुणे आले आहेत. नवउद्योजकांसाठी या 2 पाहुण्यांकडनं आपण जाणून घेणार आहोत काही महत्त्वाच्या टिप्स आणि माहिती सुद्धा. त्यांची ओळख करून देते अगदी सुरुवातीला. आपण काही दिवसांपूर्वी ज्यांच्याशी बोललो होतो, ज्यांनी डोर टू डोर जाऊन वस्तू विकल्या, त्यानंतर कम्प्युटर ट्रेनिंगचे क्लासेस सुरू केले आणि त्यानंतर मल्टी क्युझिन रेस्टॉरंट सुरू केले. विशेष म्हणजे नवउद्योजकांसाठी त्यांनी काही पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत आणि त्यांना नवउद्योजकांना मार्गदर्शन सुद्धा करायला आवडतं. असे ग्लोबल सेंट एंजेलोस ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन असलेले ॲग्नेलो राजेश अथायडे सर आपल्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचे पाहुणे आपल्याशी या स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत. त्या पाहुण्यांची ओळख करून देत असताना मला ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे, ते म्हणजे की उद्योजकांना अनेकदा जत्रेत मेरीगो राऊंड झाल्यासारखं वाटतं, गोल गोल फिरल्यासारखं वाटतं. पण बिझनेस जत्राचे संस्थापक असलेले अतुल राजोळी सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की बिझनेस जत्राच्या माध्यमातून नवीन उद्योजक, त्याचबरोबर फंड प्रोव्हाइड करणारे, सप्लायर्स आणि ग्राहक असे सगळे एका प्लॅटफॉर्मवर या बिझनेस जत्राच्या माध्यमातून ते घेऊन येतात. महत्त्वाचं आहे ते म्हणजे आज सगळ्यांना चणचण असते ते आपल्या नवीन उद्योगांच्या कल्पनांसाठी लागणाऱ्या पैशांची. आणि बिझनेस जत्राचा हे प्लॅटफॉर्म आहे की जिथं फंड सुद्धा उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे हे 2 महत्त्वाचे पाहुणे का आहेत याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. दोन्ही पाहुण्यांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी तर फंड महत्त्वाचा, त्यामुळे अतुल राजोळी सरांकडे आपण जाऊयात. सर, बिझनेस जत्राची जी कल्पना आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. काय आहे ही कल्पना, कशी काम करते आणि ही संकल्पना तुम्हाला कुठनं सुचली? सर्वप्रथम तर मुंबई तक चॅनलचे धन्यवाद. मला तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये येण्याची आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल. बिझनेस जत्रा हा लक्षवेध इन्स्टिट्यूटद्वारे आयोजित करण्यात आलेला एक असा आगळा वेगळा कार्यक्रम आहे ज्यामध्ये फक्त उद्योजकच नाहीत तर व्यावसायिक वेगवेगळ्या संघटना सुद्धा एकत्रित येतात. त्याचबरोबर सरकारी वेगवेगळ्या संघटना, संस्था, इन्स्टिट्यूशन्स एकत्र येतात, बँका येतात, प्रोफेशनल्स येतात, एक्सपर्ट्स येतात आणि वेगवेगळ्या स्तरावरची मंडळी जी आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रातले मान्यवर येतात, ही सगळी मंडळी एकत्रित येतात. आणि ह्याची जी संकल्पना आहे ती आम्ही 2019 पासून सुरुवात केली. आता ऑलरेडी आमचे 3 वर्ष कार्यक्रम होतोय. हे 4थं एडिशन आहे. पॅन्डेमिकमध्ये 2 वर्ष होऊ शकला नाही. आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त उद्योजकांनी वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सचा, कोर्सेसचा, कार्यशाळांचा लाभ घेतलेला आहे. आणि 2019 मध्ये असा एक विचार आला की वाय नॉट बिल्ड अ प्लॅटफॉर्म, एक असं एक व्यासपीठ जिकडे सगळे उद्योजक एकत्रित येतील, एकमेकांबरोबर संपर्क साधतील, एकमेकांशी कनेक्ट होतील आणि त्यातून प्रगतीच्या नवीन संधी त्यांच्यासाठी निर्माण करतील आणि त्याच्यातूनच ते त्यांचा व्यवसायाचा देखील विस्तार करतील. आणि एक पहिला अटेम्प्ट आम्ही 2019ला केला. त्याला प्रामुख्याने नाव आम्ही जत्रा असं दिलं. आणि जत्रा असं नाव देण्याच्या मागचा उद्देश असा होता की गावागावात जी जत्रा होते त्याचप्रमाणे आम्ही विचार केला की आपल्या शहरामध्ये उद्योजकांची का जत्रा होऊ नये. आणि म्हणून आम्ही MSME साठी स्पेशली मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी हा प्लॅटफॉर्म करण्याचा आम्ही मानस केला. पहिला अटेम्प्ट आमचा खूप यशस्वी झाला असं मी म्हणू शकतो आणि त्यामध्ये खूप आम्हाला लोकांचा पाठिंबा लाभला. त्यामध्ये मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की ॲग्नेलो राजेश अथायडे सरांचं सुद्धा आम्हाला पाठबळ लाभलं, मदत लाभली आणि त्यामुळे दरवर्षी हा पायंडा पुढे पुढे होत गेला. आणि आता हे 4थं पर्व आहे जो येत्या 3 आणि 4 जानेवारीला
टिपटॉप प्लाझाला ठाणेकडे होणार आहे, जिकडे भरपूर उद्योजक आपले व्यवसायाचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचं प्रदर्शन करतील आणि 2 दिवसाचा परिसंवाद सुद्धा असणार आहे. जत्रा उद्योजकांची बघायला ज्यांना आवडेल ते नक्कीच येतील, पण थोडंसं आपण जे उद्योग क्षेत्रात सेट झालेले आहेत असं ॲग्नेलो राजेश सरांना आपण विचारूयात की MSME क्षेत्रासाठी तुम्हाला या बिझनेस जत्रासारख्या कार्यक्रमांचं उपक्रमांचं महत्त्व का वाटतं? कुठचाही कार्यक्रम असेल जिथे लोक एकत्रित येतात, म्हणजे जिथे आपण त्याला बिझनेसचा इकोसिस्टम म्हणतो, फॉरवर्ड इंटिग्रेशन बॅकवर्ड इंटिग्रेशन जिथे होऊ शकतात, कोलॅबरेशन जिथे मिळू शकतात, जसं तुम्ही म्हणालात इंट्रोडक्शनमध्ये की फंडिंगचे ऑप्शन्स पण तिकडे उपलब्ध असतील, अशा कुठच्याही कार्यक्रमाला प्रतिसाद देणं यासाठी गरजेचं आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कार्यक्रमामधनं काय ना काहीतरी लाभ मिळण्याची शक्यता आहेच. मला असं वाटतं हा 4था पर्व आहे आणि प्रत्येक वर्षी साधारणतः 10,000 लोक, म्हणजे साधारणतः बहुतेक करून उद्योजकच या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्याच्यामध्ये त्यांचे डोळे उघड होतात की आपण उद्योजकामध्ये काय काय करू शकतो, आणि तिथे जे तुम्हाला उद्योजक भेटतात त्यांच्याबरोबर तुमची नातीगोती होतात, कोलॅबरेशन होतात, त्यांच्याबरोबर काम करायची संधीसुद्धा उपलब्ध होते, किंवा तुम्ही अनेक उद्योजकांचे कस्टमर देखील बनू शकता. कुठच्याही एंटरप्रेन्योरशिपच्या निगडीत असलेला कार्यक्रम जर असला तर मी वैयक्तिक रूपाने त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतोच. आणि अतुल राजोली मला असं वाटतं की साधारणतः 20 वर्षापासून ते माझी ओळख आहे यांच्याबरोबर. सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड बरोबर सुद्धा हे निगडीत होते, आणि यांनी जे आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन केले प्रत्येक संस्थेच्या ग्रोथमध्ये ते म्हणजे इट इज व्हेरी ॲडमायरेबल. आणि ही जी कल्पना आहे उद्योग जत्रा, बिझनेस जत्राची, याच्यामध्ये सुरुवातीपासून आम्ही त्यांना पार्टिसिपेट देखील करतो किंवा पाठिंबा देतो, कारण याचा जो लाभ आहे तो देशाला इनडायरेक्टली होतो, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली होतोय. कारण जेवढ्या उद्योजकांना आपण पाठिंबा देऊ तेवढेच ते मजबूत बनतील आणि एका इकोसिस्टमची तयारी होईल. तर बिझनेस जत्रा हे 4थ्या वर्षामध्ये एक ऑलरेडी एक फार महत्त्वाचं आणि फार पॉवरफुल इकोसिस्टम झालेलं आहे. ज्याला काही गरज असेल किंवा काही शोध असेल तो इथे येऊन त्याचा फायदा मिळवू शकतो, 100% मिळू शकतो. म्हणून आम्ही देखील अशा उपक्रमांना पाठिंबा देतो, नेहमीच देतो. सरांचं तर नातेसंबंधांच्या माध्यमातून बिझनेस आणि बिझनेसमधले नातेसंबंध जपणं हे सरांचा आवडीचा भाग आहे. त्याच दृष्टीनं पुढचा प्रश्न सुद्धा आहे की MSME क्षेत्राला म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जातं, मग बिझनेस जत्रा MSMEंना सक्षम बनवण्यासाठी, नेटवर्किंग आणि इत्यादी गोष्टींसाठी कशी मदत करते, किंवा जी बिझनेससाठी येणारी आव्हानं आहेत त्यांच्यावर कशी मात करते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी तर वेगवेगळे एक्सपो होतात, सेक्टोरियल एक्सपो होतात. सो फार्मा सेक्टर असेल, केमिकल्स असेल, IT असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, असे वेगळे वेगळे सेक्टर वाईज एक्सपो होतात. परंतु वी आर रिप्रेझेंटिंग MSMEs म्हणजेच मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. जर तुम्ही मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसचे स्टॅटिस्टिक्स जर बघितले तर भारतामध्ये रजिस्टर्ड 6 कोटीपेक्षा जास्त MSMEs आहेत जे रजिस्टर्ड आहेत, ज्यांच्याद्वारे 20 करोडपेक्षा जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते, रोजगार मिळतो. सो एक प्रकारे MSMEs ह्या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा एक बॅकबोन आहेत. परंतु हे MSMEs आहेत ना, हे ॲक्च्युली अनसंग हिरोज आहेत. म्हणजे ते अनऑर्गनाइज्ड आहेत, अनस्ट्रक्चर्ड आहेत. आम्हाला असं वाटतं की या जत्रेच्या माध्यमातून त्यांचा सिग्निफिकन्स, त्यांचं आपल्या देशाच्या प्रगतीसाठीचं असलेलं योगदान याची देखील दखल होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही प्रकर्षाने या MSMEsना आपण या कार्यक्रमामध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कसं जोडले जाऊ शकतो आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपण कसं काम करू शकतो याच्यावर आम्ही जास्त ठाम राहतो, महत्त्व देतो. मग त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, मग त्यांच्यासाठी मिळणारं अर्थसहाय्य असेल, त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीम्सद्वारे कशा प्रकारे एम्पॉवरमेंट होऊ शकेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन कसं आपण तिकडे देऊ शकतो, आणि ऑफकोर्स जसं सरांनी सांगितलं की तिकडे कनेक्ट कसे आपण देऊ शकतो, हा प्रकर्षाने भर असतो बिझनेस जत्रेमध्ये. ॲग्नेलो सरांचं पण म्हणणं याच्यावर ऐकून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये खूपच जवळून काम करताय असं कळलेलं आहे. आपल्याकडे लोकसंख्या फार चांगली आहे, मजबूत लोकसंख्या आहे, म्हणजे कस्टमर बेस मजबूत आहेच. परंतु जास्तीत जास्त लोकांनी उद्योग करावा हा या कार्यक्रमाचा मागचा हेतू सुद्धा आहे. आणि मी तर असं म्हणेन की आता येणाऱ्या वर्षांमध्ये म्हणजे पुढचे 50 वर्ष भारतीय प्रगतीचे वर्ष आहेत, जिथे इंडिया विल बिकम अ सुपर पॉवर बिकॉज ऑफ द साईज ऑफ द इकॉनॉमी. तर या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी एम्प्लॉय होऊन चालणार नाही, तर आपल्याला उद्योजक होणं फार गरजेचं आहे. 40% जास्ती पाठबळ म्हणजे इकॉनॉमिक सपोर्ट भारत देशाला जो मिळतो तो MSME कडनं मिळतो. तर जास्तीत जास्त लोकांनी आज नोकरी करता देखील ते एंटरप्रेन्योर्स होतात, म्हणजे जे एम्प्लॉईचा फिक्स पगार घेतात आणि इन्सेंटिव्ह बेसवर फंक्शनिंग करतात, ज्याच्यामध्ये त्यांचं इन्सेंटिव्ह पगारापेक्षा जास्ती असतं, त्यांना मी म्हणतो एंटरप्रेन्योर्स.
तर अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊन हे पण पाहू शकता की इंट्राप्रेनर्स पासून तुम्ही एंटरप्रेनर्स कसे बनू शकता. तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक जर आपण बघायला गेलो तर हा कार्यक्रम म्हणजे देशसेवा आहे, ज्या देशाला प्रगतीच्या प्रवासामध्ये पुढे नेऊन जाऊ शकते. अशाच कार्यक्रमांना जर तुम्ही एकत्रित गोळा केलं तर ती देशसेवाच झाली. तर मी असं म्हणेन की प्रत्येक नागरिकाला उद्योजक कसं व्हावं आणि किती चांगल्या प्रकारे उद्योग करावा हे जर समजायचं असेल तर बिझनेस जत्रा नावाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. अजून मी असं म्हणेन की कुठच्याही देशाची जी प्रगती असते ना ती एम्प्लॉई स्ट्रेंथवर होत नाही तर ती एंटरप्रेन्योरियल स्ट्रेंथवर होते. तर जास्तीत जास्त आपण एंटरप्रेन्योर कसे बनू शकतो याच्यावर भर देणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नोकऱ्या घटत जातील तर एंटरप्रेन्योरशिप डज नॉट मीन की माझ्याकडे एक कंपनी असली पाहिजे ज्याच्यामध्ये 100 एम्प्लॉई असले पाहिजेत. एंटरप्रेन्योरशिप ऑल्सो मीन्स मी एकटा जरी असलो तरी मी उद्योग करू शकतो. ज्या कामामध्ये तुम्हाला महिन्याच्या अंताला पगार मिळाला पाहिजे किंवा टाईमनी काम केलं आणि टाईमनी काम संपवलं पाहिजे अशा अटी नसल्या म्हणजे तुम्ही एंटरप्रेन्योर झालातच. तर एव्हरी प्रोफेशनल इज ऑल्सो अन एंटरप्रेन्योर. तर तुमचे डोळे उघड होतील अशा टाईपच्या कार्यक्रमांमध्ये आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. कारण या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक ॲज एक्सपर्ट स्पीकर्स येतात किंवा पॅनल डिस्कशन्स होतात. त्याच्यामध्ये आपली मनं ओपन होतात, आपलं विजडम वाढतं आणि तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकतात. शेवटी लाईफ इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ द राईट डिसिजन्स इन द राईट डायरेक्शन्स आणि ते मिळण्यासाठी तुम्हाला अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपला पण पुढचा प्रश्न राईट डायरेक्शनच्या अनुषंगानेच आहे. जे नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी नेटवर्किंग खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि बिझनेस जत्रा हे त्या नेटवर्किंगसाठीचं केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जे पहिल्यांदा या व्यासपीठाशी जोडले जाणार आहेत, या कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत, तर त्यांना नेटवर्किंग वाढवण्यासाठी कशा पद्धतीनं बिझनेस जत्राच्या माध्यमातून मदत होते? नक्कीच. जर एखादी व्यक्ती त्याचा व्यवसाय करते, तुम्ही कुठल्याही उद्योजकाला विचारा, यशस्वी उद्योजकाला विचारा की त्याला मेजर बिझनेस जो येतो तो कुठून येतो. तो 80 ते 85% व्यवसाय जो आहे तो आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडनं, रेफरन्सेसकडनं, आपल्या नेटवर्कमधनं, आपल्याच एक्झिस्टिंग कॉन्टॅक्ट्स किंवा फॉलोअपमधून बिझनेस येतो. सो त्यामुळे आपला स्वतःचा ॲज अ व्यावसायिक, ॲज अ उद्योजक जनसंपर्क जो आहे तो जास्तीत जास्त असणं खूप गरजेचं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की या बिझनेस जत्रा या कार्यक्रमामध्ये 2 दिवसांमध्ये 10,000 पेक्षा जास्त उद्योजक येतात. आणि फक्त उद्योजकच नाही तर प्रतिथयश उद्योजक येतात, कॉर्पोरेट क्षेत्रातले मान्यवर येतात, बँका येतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स येतात. ही सगळी मंडळी तुम्हाला एका छताखाली 2 दिवसांमध्ये मिळतात. सो तुम्ही विचार करू शकता की जनसंपर्क वाढवण्यासाठी हा किती जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. नंबर 1. नंबर 2, ह्या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते आहे एक्झिबिशन, कॉन्फरन्सेस आणि त्याच्याद्वारे अपॉर्च्युनिटीज. सो एक्झिबिशनमध्ये 125 पेक्षा जास्त निरनिराळे व्यवसाय त्यांचं उत्पादन आणि सेवांचं प्रदर्शन मांडतात, ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त व्यवसाय जे असतात ते B2B सेक्शन मधले असतात, म्हणजे ज्याला आपण बिझनेस टू बिझनेस म्हणतो, जिकडे ऍक्च्युली कनेक्ट्स, नेटवर्किंग, कॉन्टॅक्ट शेअरिंग हे होतं. आणि 25 पेक्षा जास्त स्टॉल्स हे B2C सेक्शनचे असतात, म्हणजे जिकडे छोटे उद्योजक त्यांचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसची विक्री करतात. सो या सगळ्या व्यवसायांपर्यंत तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट तिकडे होऊ शकतो, ज्यामध्ये बँका आहेत, काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या देखील इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्या तुम्हाला त्या गव्हर्नमेंटच्या सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीमचा तुमच्या बिझनेसमध्ये कसा फायदा होऊ शकतो ते तुम्हाला सांगण्यासाठी येतील. आणि जसं सरांनी सांगितलं की 2 दिवस तिकडे आपण कॉन्फरन्स सुद्धा आयोजित करतो. या कॉन्फरन्समध्ये तर एक दिग्गज एकापेक्षा एक अशी मंडळी, कॉन्फरन्सच्या मुद्द्याकडे यायचंच आहे पुढे, पण ॲग्नेलो सरांकडनं सुद्धा जाणून घ्यायचंय की कशा पद्धतीचा म्हणजे हा सगळा अनुभव असतो नेटवर्किंगचा. तुम्ही स्वतः तिथं उपस्थित राहता कार्यक्रमांना असंही ऐकलेलं आहे. तर बिझनेस जत्राचं उद्देश म्हणजे यांची पंचलाईनच आहे की कम, कनेक्ट, क्रिएट आणि कॅपिटलाइज. म्हणजे तुम्ही या लोकांबरोबर नेटवर्कच्या मार्फत तुम्ही कनेक्ट व्हा, त्याच्यातनं काहीतरी संधी क्रिएट करा आणि तिथे आलेला तुमचा जो तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करतायत त्याला तुम्ही कॅपिटलाइज करा. नेटवर्किंग, युअर नेटवर्थ इज डिसाइडेड ॲज पर युअर नेटवर्क. बरोबर आहे ना. तर तुम्हाला नेटवर्क बनवणं गरजेचं आहे, परंतु आपण एखाद्या गर्दीमध्ये गोळा झाल्यानंतर किंवा समावेश झाल्यानंतर त्याचा तुम्ही लाभ कसा घेऊ शकता, तर त्याची सुद्धा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या ऑर्गनायझेशनच्या ॲक्टिव्हिटी इव्हेंटमध्ये तुम्ही सहभागी झालात, पण सहभागी झाल्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं, तर अनेक स्पीकर्स तुम्हाला हे पण सांगतील की बाबा अशा टाईपच्या संधीचा तुम्ही उपयोग कसा करून घ्यावा. प्रत्येक जाणकारी प्रत्येक माणसाला, प्रत्येक नजरेला दिसते, परंतु त्या जाणकारीचा उपभोग आपण कसा करावा आणि त्याचं रूपांतर आपण व्यवसायामध्ये कसा घडवावा, हे करण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सुद्धा अशा टाईपच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त जे इथे एकदम जबरदस्त अनुभवी
स्पीकर जे येतात त्यांच्याकडनं तुम्ही डायरेक्ट तिकडे संभाषण करू शकता, कार्यक्रमानंतर भेटू शकता, त्यांच्याकडनं टिप आणि टिप्पणी घेऊ शकता. आणि एक जरी तुम्हाला चांगला निर्णय मिळाला किंवा एक जरी तुम्हाला चांगली दिशा मिळाली तर तुम्ही वेगाने जीवनामध्ये प्रवास करू शकता. मी नरिमन पॉईंटच्या दिशेला 500 km/h स्पीडने जरी प्रवास केला आणि मला सुरतला पोहोचायचं असेल तरी त्या 500 किलोमीटरच्या स्पीडने सुद्धा सुरत येणार नाही. परंतु जर मला सुरतच्या दिशेला जर गेलो तर कुठच्याही स्पीडने मी पोहोचलो तरी स्लो पण शुअर तिथे मी पोहोचू शकतो. तर योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये जर एकलव्यासारखं राहिलो आणि आज तुम्हाला द्रोणाचार्याचा एक द्रोणाचार्य ठेवायचा ऑप्शन नाही तर तुम्ही 100 द्रोणाचार्य ठेवू शकता. डिजिटल मीडियमच्या माध्यमातून, बिझनेस जत्रामध्ये भेटलेल्या लोकांच्या माध्यमातून जर तुम्हाला तो एक द्रोणाचार्य सापडला आणि जर त्यांनी तुम्हाला एक योग्य दिशा दाखवली तर तुमचा त्या 1 दिवसाचा किंवा त्या 2 दिवसाचं जे पार्टिसिपेशन आहे त्याचा जो लाभ मिळू शकतो तो जीवनभर ना केवळ तुम्हाला फळेल परंतु तुमच्या पूर्ण परिवाराला फळेल आणि पूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल. सर, बिझनेस जत्रा आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच हे जे सगळे पॅनलिस्ट येतात, तज्ज्ञ येतात, मार्गदर्शन करतात, बिझनेस जत्राचं म्हणजे बिझनेस जत्रा आणि त्यातच कॉन्फरन्स होते की काही हा वेगळा कार्यक्रम आहे, नेमकं काय स्वरूप असतं आणि इथं जे लोक मार्गदर्शन करतात त्यांचा माहिती देण्यामागचा उद्देश काय असतो, म्हणजे का अशी माहिती दिली जाते? कारण एक्झिबिशन तर आहे, एक्झिबिशनच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट घडवून आणताय, पण माहिती घेणं, माहिती देणं किती महत्वाचं आहे हे थोडंसं समजून घ्यायचं. आणि मुळात जत्राची कॉन्फरन्स आणि बिझनेस जत्रा हे एक आहे की वेगवेगळं आहे? सो बिझनेस जत्राचं स्वरूपच आहे की इट्स व्हेरी डायनॅमिक. म्हणजे एके ठिकाणी एक्झिबिशन चालू आहे, B2B एक्झिबिशन चालू आहे, एके ठिकाणी B2C एक्झिबिशन चालू आहे आणि त्याच वेळेला कॉन्करंटली कॉन्फरन्स सुद्धा चालू आहे. सो कॉन्फरन्स हा बिझनेस जत्राचाच एक भाग आहे. सो ठाण्याचे जे टिपटॉप प्लाझा हा जो व्हेन्यू आहे, हे जे हॉटेल आहे त्याच्या ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरवर एक्झिबिशन होत असतं आणि 4th फ्लोअरवर म्हणजे 4थ्या माळ्यावर 2 दिवस सलग कॉन्फरन्सेस होत असतात. सो इकडे 3 तारखेला म्हणजे 3 जानेवारी 2025ला सकाळी 10 वाजता आपलं इनॉग्रेशन सेरेमनी असतो, म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात तेव्हा होते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजे 4 तारखेला अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॉन्फरन्सेस सुरू असतात आणि त्याच्यानंतर त्याचा सांगता समारंभ असतो. सो एकाच वेळेला एकदम असा हलचलवाला हा कार्यक्रम असतो. ज्यांना कॉन्फरन्स अटेंड करायचे ते कॉन्फरन्स अटेंड करत असतात, ज्यांना एक्झिबिशनमध्ये नेटवर्किंग करायचे ते एक्झिबिशनमध्ये नेटवर्किंग करत असतात, ज्यांना काही खरेदी विक्री करायची आहे ते खरेदी सुद्धा करत असतात आणि दोन्ही कॉन्फरन्सचं शेड्यूल ऑलरेडी डिक्लेअर्ड असतं. सो ज्याला जो पर्टिक्युलर परिसंवाद किंवा जो पर्टिक्युलर कार्यक्रम अटेंड करायचा आहे तो त्या वेळेला मग तिकडे जातो आणि हा कार्यक्रम सगळ्या मंडळींसाठी विनामूल्य उपलब्ध असतो, कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येत नाही. खरं तर शॉपिंगचा प्रश्न येतो ना मग अशा वेळेस, की मग तिथे शॉपिंग सुद्धा करता येते का? म्हणजे उद्योजकांची शॉपिंग होऊ शकते की मला कुठे फंड टाकायचंय, पण वस्तू विकत घेता येऊ शकतात का? आणखीन काही पद्धतीनं शॉपिंग करता येईल का? म्हणजे महिलांसाठी हा प्रश्न असू शकतो. सो बिझनेस जत्रेमध्ये एक छोटा सेक्शन असतो, तो B2C चा सेक्शन असतो आणि ज्याला आपण एक छोटी एक ग्राहक पेठ म्हणू शकतो. सो जिकडे मोठ्या प्रमाणावर महिला उद्योजक जे आहेत ते त्यांचे छोटे छोटे जे काही प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस असतात ते तिकडे डिस्प्ले करतात आणि त्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये आमची इच्छा असते की 2 दिवसामध्ये तिकडे खरेदी पण व्हावी. त्यानिमित्ताने हे छोटे जे व्यवसाय आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. सो उद्योजक तिकडनं खरेदी करतात आणि उद्योजक तिकडे विक्री सुद्धा करतात. अच्छा, सरांचा अनुभव समजून घ्यायचा आहे की तुम्ही दोन्ही पाहिलेले आहेत, मोठे उद्योजक जिथनं तुम्ही सुद्धा फंड टाकता असं तुमचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं म्हणजे वस्तू विक्रीसाठी आलेले जे स्टॉल्स आहेत ते सुद्धा असतात. तुमचा अनुभव कसा आहे तिथे जे स्टॉल्स असतात त्यांचा आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तुम्ही उद्योजकांच्या बद्दल म्हणता आहे, नवीन उद्योजक असतात, कशा क्रिएटिव्ह आयडियाज आणि तुमचा अनुभव एखादा? जबरदस्त अनुभव येतो मला या बिझनेस जत्राच्या कार्यक्रमामधनं. म्हणजे अनेक वेळा मी तिकडे गेलो ॲज अ स्पीकर म्हणून, परंतु मला असं वाटतं की तिथे साधारणतः 120 स्टॉल असतात, म्हणजे 120 बिझनेसमॅन, 120 उद्योजक, त्यांच्याबरोबर संभाषण करणं पण फार इंटरेस्टिंग असतं. त्याच्या व्यतिरिक्त 10,000 लोक जे येतात ते सुद्धा आपले युनिक प्रश्न मांडतात स्पीकर समोर. मला असं वाटतं की यावर्षी सुद्धा साधारणतः 25 स्पीकर आहेत आणि 10 पॅनल डिस्कशन्स आहेत. तर एवढी सगळी गोष्ट जर तुम्हाला एका लोकेशनमध्ये 2 दिवसात जर मिळत असेल तर हा ज्ञानाचा खजाना आहे आणि या ज्ञानाचा खजाना अनेक लोकांना लाभतो. त्याच्या व्यतिरिक्त मी जेव्हा बिझनेस जत्रामध्ये सहभागी होतो तेव्हा मला एक सवय आहे की जे उद्योजक आहेत त्यांच्याशी मी संभाषण करतो. तर जरी मी तिथे ॲज अ स्पीकर गेलो तरी तिकडनं भरपूर काहीतरी शिकून निघतो आणि प्रत्येक उद्योजक त्याने तो उद्योग का सुरू केला, त्याचा उद्योग आजच्या क्षणाला काय लेवलवर पोहोचलेला आहे, त्याची पुढची वाटचाल काय असणार आहे हे ऐकून आपल्याला देखील प्रोत्साहन मिळतं. कारण शिकणं हे सगळीकडनं पॉसिबल असतं. एखादा तुमच्या ऑडियन्समध्ये बसलेला व्यक्ती जो असतो तो तुम्हाला ऐकून जेव्हा एक प्रश्न विचारतो तर तेव्हा आपल्याला समजतो की बाबा आपल्या नॉलेज बेसमध्ये हा प्रश्न आपण पहिल्यांदा आढळतोय, तर त्याचं उत्तर द्यायला देखील मजा येते. म्हणजे
ओव्हरऑल हे फार इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम आहे आणि एवढी चांगली भरगच्च गर्दी असते की फार बरं वाटतं. आणि ही गर्दी फक्त लोकांची नसते तर संध्यांची पण असते. तुम्ही तिकडनं संधी शोधू शकता, त्या बारकाईने तुम्ही ते पाहिलं पाहिजे आणि ती संधी घेऊन तुम्ही तुमचं जीवन देखील बदलू शकता. परंतु मी तर असं म्हणेन की प्रत्येक पॅनल डिस्कशन किंवा प्रत्येक स्पीकर जो तिथे वाईज वर्ड्स ऑफ विस्डम द्यायला येतोय, फ्री ऑफ कॉस्ट द्यायला जो येतोय, त्याचा लाभ अनेकांना होतो. आणि अनेक लोक मला सांगतात की असं मला बोललेले आहेत की बाबा या स्पीकरचं हे ऐकून माझी ही दिशा बदल झाली, त्याच्यामुळे मला आमच्या व्यवसायामध्ये भरपूर फायदा मिळाला. मी तिथे जातो हे शोधण्यासाठी की इथे असा कोण उद्योजक असेल ज्यांना आपण इन्व्हेस्टमेंट करून मोठा बनवू शकतो. कारण आय एम अ ग्रोथ इन्व्हेस्टर, आय एम अ व्हेंचर कॅपिटलिस्ट हू इन्व्हेस्ट इन ग्रोथ. तर एखादा उद्योजक जर मला दिसला की बाबा हा प्रॉफिटेबल उद्योजक आहे आणि याला याच्या कंपनीची स्पीड वाढवायची आहे, ग्रोथ करायची आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवायची, तर अशा उद्योजकामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करून त्याला पाठिंबा देऊ शकतो वाढवण्यासाठी. कुठच्याही उद्योजकाला मोठं करण्यासाठी फक्त पैशाचा लाभ लागला तर तो मोठा होईल असं नसतं. त्याला अनुभव लागतो, त्याला कनेक्शन्स लागतात, त्याला इकोसिस्टम लागते, त्याला रिसोर्सेस लागतात आणि पैसा लागतो. तर अशा संधी देखील मी शोधायला जातो. म्हणजे बिझनेस जत्रेमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती काय ना काहीतरी अजेंडा घेऊन येणं गरजेचं आहे. तो अजेंडा त्याच्या मनामध्ये क्लिअर असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याने आजूबाजूला नजर मारली पाहिजे की काय आपण ह्याच्यातनं उचलून घेऊन जाऊ शकतो. तुम्ही म्हटलात की 3-4 वर्षांपासून हे सगळं सुरू आहे. 2025 मध्ये बिझनेस जत्रामध्ये काय इंटरेस्टिंग, काय नवीन असणार आहे, काय बदल केलेले आहेत की जे पूर्वी येऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा जोडलं जावं? सो नेहमी बिझनेस जत्रामध्ये जी मंडळी येतात ते एकदा जोडले गेले की ते परत परत येतातच. कारण त्या कार्यक्रमाचा जो माहोल असतो तोच एकदम व्हायब्रंट असतो. आपण टिपिकल एक्सपोमध्ये जातो, टिपिकल जे एक्सपो असतात ते एका सेक्टर स्पेसिफिक असतात आणि तिकडचा माहोल बऱ्यापैकी कॉर्पोरेट आणि प्रोफेशनल असतो. बिझनेस जत्रेमध्ये जे वातावरण असतं ते एकदम व्हायब्रंट असतं, ते एकदम पॉझिटिव्ह असतं आणि त्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जे कनेक्शन्स होतात ना ते खूप लॉंग लास्टिंग असतात. आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा बिझनेस जत्रेचा एक मी असं म्हणेन वेगळेपण आहे. प्रत्येक गावामध्ये दरवर्षी एक जत्रा होतेच आणि आपल्या पूर्वजांनी ती जत्रा ही एक संकल्पना जो पायंडा पाडला त्याच्या मागे काहीतरी कारण होतं. आपल्या गावामध्ये जी ट्रेड इकोसिस्टम चालते ना त्यामध्ये जत्रेचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण जेव्हा जत्रा होते त्यावेळेला होतं काय की त्याची ग्रामदैवता असते तिच्या मंदिराच्या आजूबाजूला ती जत्रा होते, गावातली जत्रा. आणि मग तिकडे सगळे गावातले व्यापारी त्यांचे उत्पादन आणि सेवा असं आनंददायी वातावरणामध्ये ते तिकडे डिस्प्ले करतात आणि तिकडनं जनसंपर्क होतो आणि त्या जनसंपर्कामुळे गावातली एक ट्रेड इकोसिस्टम होते. त्याचप्रमाणे तेच जत्रेचं स्पिरिट इंटॅक्ट ठेवून त्याला एक कॉर्पोरेट आउटलुक देऊन एक प्रोफेशनल त्याचा लुक देऊन ही जत्रा होते आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं जत्रेचं वेगळेपण आहे. यामध्ये यावेळेला नेहमीप्रमाणे काही नवीन गोष्टी आम्ही करतोय. या पर्टिक्युलरली जर सांगायचं झालं, जसं आता सरांनी पण सांगितलं की एखाद्या लघु उद्योगाला जेव्हा भांडवलाची जोड मिळते आणि योग्य दिशा मिळते तो व्यवसाय जो आहे तो सुसाट प्रगती करू शकतो. यावेळेला मला सांगायला आनंद वाटतो नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एमर्ज नावाचं एक डिव्हिजन आहे जे स्पेशली SME साठी कॅपिटल मार्केटमधून फंडिंग आपण कसं उभं करू शकतो ह्याच्यावर आधारित त्यांचं डिव्हिजन आहे. ते यावेळेला पार्टिसिपेट करतायत, त्यांचे प्रतिनिधी यावेळेला आपल्या कार्यक्रमामध्ये येत आहेत. प्लस यावेळेला MSME DFO द्वारे आपल्या शासनाच्या स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या अशा स्कीम्स आहेत, सबसिडीज आहेत, फंडिंग अपॉर्च्युनिटीज आहेत ह्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी येत आहेत. आणि जसं सरांनी सांगितलं की काही अत्यंत दिग्गज असे मार्गदर्शक येणार आहेत आणि त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ जो आहे ना तो ॲक्च्युली या जत्रेचं एक अत्यंत महत्त्वाचं असं आकर्षण बिंदू आहे. कमीत कमी 20 पेक्षा वेगवेगळ्या अशा जास्त व्यावसायिक संघटना, इंडस्ट्रियल असोसिएशन, बिझनेस क्लब जे आहेत ते या कार्यक्रमाला खुल्या दिलाने पाठिंबा करतात आणि त्यांचे सगळे प्रतिनिधी, सगळे मेंबर सुद्धा तिकडे येतात. आणि हे एक जत्रेचं एक आगळी वेगळी गोष्ट आहे की सगळी जण या जत्रेला आपलं मानतात. ही संघटना ही एका इन्स्टिट्यूटने जरी आयोजित केली असली तरी ह्याच्या मागे वेगवेगळ्या 50 पेक्षा जास्त ऑर्गनायझेशन्स, असोसिएशन्स इन्व्हॉल्ड आहेत. सरांसारखे असे खंबीर पिलर आहेत आमच्या बरोबर जे आमच्या पाठीशी नेहमी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात आणि हे एक वेगळेपण जत्रेचं आहे असं मी म्हणेन. खरं तर असाच एक आणखीन इंटरेस्टिंग प्रश्न येते म्हणजे की
MSME पुढे राष्ट्रीय पातळीवर या सगळ्या गोष्टींशी कशी म्हणजे मदत करताना पाहायला मिळतं? बिझनेस जत्रा महाराष्ट्रातल्या मजबूत उद्योजक म्हणजे एकत्र आणण्यासाठी आणि MSMEला राष्ट्रीय स्तरावर जोडण्यासाठी कशा पद्धतीनं मदत करतात? म्हणजे लोकांना असं वाटतं की महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे, पुरे झाला आपला बिझनेस, पण पुढे त्यांना राष्ट्रीय स्तरावर, इंटरनॅशनल स्तरावर नेण्यासाठी या सगळ्याची मदत होते का? सरांना हा प्रश्न विचारायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपली विचारधारा किती मोठी करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे. व्यवसाय मोठा होतो आपले विचार मोठे झाले की आपण व्यवसाय मोठा करू शकतो, परंतु तो विचार येणं फार महत्त्वाचं आहे. तर बिझनेस जत्रेमध्ये ते पॉसिबिलिटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मराठी उद्योजकाला मी एक म्हणेन की खरं कॅपिटलायझेशन जे आहे ना आपल्या एफर्ट्सचं ते होतं स्टॉक एक्सचेंजला. आणि जसे अतुल राजुले आता जस्ट म्हणाले की आपलं स्टॉक एक्सचेंजची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट, आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट बिझनेस जत्रेबरोबर आहे. तर मी लोकांना असं म्हणू इच्छितो की आपण जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा त्याच्यातनं आपण जे प्रॉफिट कमवतो तो एक झाला एक फायदा, परंतु जर आपण व्हॅल्युएशन बनवलं तर ते व्हॅल्युएशनचं मॉनिटायझेशन किंवा कॅपिटलायझेशन ते आपण एका स्टॉक एक्सचेंजवर नेऊनच आणू शकतो. आपल्या संस्थेची व्हॅल्यू किती आहे हे एक स्टॉक मार्केटचा थर्ड पार्टी एंटिटी आपल्याला दाखवू शकतं. तर जर प्रत्येक उद्योजकांनी एक ध्येय ठरवला असा की बाबा मला माझी संस्था पुढच्या 5 वर्षामध्ये SMEमध्ये किंवा मेन स्टॉक बोर्डवर, पण SMEमध्ये कमीत कमी SMEमध्ये जर मी माझी लिस्टिंग केली तर माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे आज ज्या संधी उपलब्ध आहेत लोकांना, भारतीय नागरिकांना, की आपण फक्त एका कंपनीचं किंवा एका प्रोडक्टचं कस्टमर न होता आपण कस्टमर सुद्धा बनू शकतो, प्लस त्या कंपनीचा शेअर होल्डर देखील बनू शकतो. तर माझी अशी सवय, ज्या गोष्टी मला आवडतात, जे प्रोडक्ट्स मला आवडतात त्या कंपनीचं मी फक्त प्रोडक्ट घेत नाही तर त्या कंपनीचे मी शेअर देखील विकत घेतो. कारण त्या शेअर्समध्ये जे वाढ होईल ना त्याच्यामुळे मी घेतलेले सगळे प्रोडक्ट्स मला फ्री ऑफ कॉस्ट होऊन जातील, प्लस प्रॉफिट सुटेल. तर अशी विचारधारा आपल्याला कुठून येते? अशी विचारधारा बिझनेस जत्रासारख्या संस्थेमध्ये पार्टिसिपेंट म्हणून गेल्यानंतरच आपल्याला समजतं, ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स, ज्याला आपण म्हणतो अनुभव. तर हा अनुभव आपण शेअर करू शकतो बिझनेस जत्राच्या प्लॅटफॉर्मवर. परंतु मी असं म्हणेन की प्रत्येक मराठी उद्योजकांनी हा ध्येय ठेवलाच पाहिजे की मला एक दिवस बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर जाऊन लिस्ट होणं गरजेचं आहे. आणि ते नॉलेज, ती सामग्री, तो सपोर्ट सिस्टम सुद्धा बिझनेस जत्राच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तर वी शुड मूव्ह टुवर्ड्स दॅट डायरेक्शन. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की आपण चर्चा भरपूर करतो, आपण माहिती देत असतो, पण लोकांना वाटतं की याचं काही उदाहरणच नसेल तर काय अर्थ आहे. म्हणून तर तुमच्याकडनं अतुल सर जाणून घ्यायचंय ते म्हणजे की याची सक्सेस स्टोरीज त्या फार महत्त्वाच्या असतात. तुमच्या पाहणीतलं, ऐकण्यातलं, तुमच्या अनुभवातलं किंवा कनेक्टमध्ये असलेलं असं सक्सेस स्टोरी एखादी. नाही, इनफॅक्ट बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात. म्हणजे बिझनेस जत्राची एक खासियत अशी आहे की हा बहुतेक एकमेव असा एक्सपो असेल ज्यामध्ये एक्झिबिटर्सचं 3 आठवड्याच्या आधी स्पेशल ट्रेनिंग होतं की तुम्ही इकडे एक्झिबिट करताय, तुम्ही या प्रदर्शनामध्ये सहभागी होताय, परंतु तुम्ही यातून आपल्यासाठी प्रगतीच्या संधी ॲक्च्युअल कशा निर्माण करू शकता, ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि त्यासाठी एक्झिबिटर्समध्ये देखील आम्ही एक चुरस लावतो. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल, यावेळेला एक्झिबिटर्ससाठी आम्ही स्पेशल वेगवेगळे 10 अवॉर्ड्स ठेवलेत आणि त्याचं आम्ही मूल्यमापन करतो आणि सांगता समारंभामध्ये आम्ही त्यांना अवॉर्ड सुद्धा देतो. प्रत्येक बिझनेस जत्रेच्या शेवटी आम्ही प्रत्येक एक्झिबिटर व्यवसाय जो असतो त्यांच्याकडनं काही ॲनालिटिक्स घेतो. फॉर एक्झाम्पल, त्यांच्या प्रदर्शनाला, त्यांच्या स्टॉलला किती व्हिजिटर्सनी व्हिजिट केलं, किती लोकांबरोबर त्यांचा कनेक्ट झाला, किती त्यांना ॲक्च्युअल एन्क्वायरीज मिळाल्या, त्याच्यातल्या हॉट एन्क्वायरीज किती आहेत आणि त्याच्या हॉट एन्क्वायरीजचं ॲक्च्युअली मूल्य किती आहे. आतापर्यंत 3 बिझनेस जत्रा झाल्या. मला सांगायला आनंद वाटतोय की आतापर्यंत आमच्याकडे ज्ञात असलेल्या ज्या उलाढाली आहेत त्या 3 जत्रांमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त आहेत. आणि हे खरं यश आहे बिझनेस जत्रेचं. आणि हे 3 एडिशन्स आहे. यावर्षी तर बहुतेक तो आकडा अजून रेकॉर्ड ताबडतोड होईल. केस स्टडीज जर सांगायच्या झाल्या तर वोल्टास नावाची एक अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी आहे, जी आमचे प्रायोजक सुद्धा असतात. ते पहिल्या वेळेला जेव्हा आमच्यावर आले तेव्हा त्यांनी एक 6 बाय 2 मीटरचा स्टॉल घेतला. तो त्यांना इतका छोटा पडला, पुढच्या वेळेपासून ते मोठा स्टॉल घ्यायला लागले. आणि पहिल्याच त्यांच्या जेव्हा ते पार्टिसिपेट त्यांनी केलं, त्यांना जत्रेमध्येच जी अत्यंत मोठी अशी एक ऑर्डर मिळाली ज्याची व्हॅल्यू 1 कोटीपेक्षा जास्त होती. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की आमचं ऑलरेडी शोरूम आहे, आमचं ऑलरेडी दुकान आहे, पण जत्रेमध्ये सहभागी होऊन सुद्धा इकडे आपल्याला एवढी मोठी ऑर्डर मिळू शकते. आणि ती त्यांना ऑर्डर मिळाली, ती ॲक्च्युली B2B ऑर्डर होती. एका उद्योजकानेच त्यांनी त्याच्या आउटलेटसाठी ती ऑर्डर दिलेली होती. अशा एक नाही कित्येक संधी मी तुम्हाला सांगू शकतो. एक आमच्याच ऑर्गनायझिंग टीममधला सदस्य आहे, तो नेटवर्किंग करत असताना त्याला टाटा या कंपनीचे
एका सिनियर लेवलच्या व्यक्तीशी त्याचं कनेक्ट झाला आणि त्याला टाटा कंपनी बरोबर काम करायची संधी मिळाली. तो नेहमी मला भेटून सांगतो की बिझनेस जत्रा नसती तर मला टाटाच्या या पदाधिकाऱ्याबरोबर, या उच्च श्रेणीमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीबरोबर मी पोचूच शकलो नसतो. बिझनेस जत्रेमध्ये मी डायरेक्ट त्याला जाऊन भेटू शकलो, नेटवर्किंग करू शकलो. अशा असंख्य उदाहरणं मी तुम्हाला बिझनेस जत्रेचे देऊ शकतो. आणि प्रत्येक वर्षी हा आकडा जो आहे, आम्ही रेकॉर्ड जो आहे तो तोडतच आहोत. आणि यावेळेला सुद्धा तीच आशा आहे की यावेळेला 10,000चे व्हिजिटर्स येतीलच आणि उद्योजकांसाठी अमाप संधीसुद्धा निर्माण होतील. आणि याच हेतूने, याच पॉवरफुल इंटेन्शनने आम्ही सगळे काम करतोय. तुम्ही उद्योजकांच्या दृष्टिकोनातनं सांगितलं, पण जे लोक फंड सप्लाय करतात त्यांच्या दृष्टिकोनातनं पण विचारायला पाहिजे की त्यांना काही सक्सेस स्टोरी सापडलेली आहे का, त्यांना स्वतःला सक्सेस सापडलाय का असं इन्व्हेस्ट करून. तर एका कंपनीमध्ये जे आम्ही इन्व्हेस्ट केलेलं त्या कंपनीचं नाव आहे पाटील काकी. आणि पाटील काकी मागच्या वर्षी ॲज अ केस स्टडी म्हणून मांडली गेली बिझनेस जत्राच्या कार्यक्रमामध्ये. त्यांना स्टॉल देखील होता आणि एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यांना, म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सचा किंवा डायरेक्ट कस्टमर्सचा. जी सामग्री ते घेऊन आलेले होते ते तर सगळी संपली, लोकांनी विकत घेतली. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर डिस्ट्रीब्युटर्स आणि कनेक्टर्स त्या कार्यक्रमामध्ये त्यांना सापडले आणि त्याच्यामुळे त्यांनी पाटील काकी उन्नती प्रोग्राम नावाचा कार्यक्रम सुद्धा राबवला आणि त्याचा लाभ त्यांना आजही होतोय. तर मी असं म्हणेन, आता पाटील काकी इज अ सेंट अँजेलोज इन्व्हेस्टेड कंपनी आणि त्याचा फायदा खरोखर आम्ही एवढं पाहू लागलो की या वर्षी देखील ते लोक सहभाग होतात. दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांना जे हे स्टॉल्स जे लागतात ना ते एकमेकांना मोटिवेट करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठच्याही व्यवसायाला रिसोर्सेस लागतात आणि ते सगळे रिसोर्सेस आपले असले पाहिजेत असं नसतं. आपण कोलॅबरेट करू शकतो आणि एकमेकांना सहाय्य करून आपण अवघे होऊ श्रीमंत हे घडवू शकतो. तर या गोष्टी सुद्धा या गोष्टी सुद्धा बिझनेस जत्रामध्ये घडतात. तर आता मी तर असं म्हणेन की आमचे जेवढे इन्व्हेस्टेड कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीजने बिझनेस जत्रामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. कारण फक्त बिझनेस होणं गरजेचं नसतं, तर आपले विचार जरी बदल झालेत, आपल्या विचारांमध्ये जरी बदल आला आणि आपली दिशा जरी योग्य ठिकाणी वळाली तर आपण त्याचा भरपूर लाभ त्या व्यवसायाला वाढवण्यामध्ये करू शकतो. यावर्षी तर मी मुद्दामून बिझनेस जत्रेमध्ये चांगले उद्योजक शोधण्याच्या दृष्टिकोनातून जाणार आहे. मी यांच्याशी चर्चासुद्धा केली की मला तुम्ही आयडेंटिफाय करा अशा एंटरप्रेनर्स ज्यांना आपण पाठिंबा देऊ शकतो. म्हणजे एका झाडाला पाणी टाकणं, त्या झाडाला वाढतं बघणं आणि त्याचे फळ येणं, हा जो सुख मिळतो ना तसाच सुख आम्हाला एका बिझनेस एंटरप्रेनरला मेंटॉर करण्याला मिळतो, फंड करायला मिळतो आणि त्याला वाढवायला मिळतो. तर इट इज अ ग्रेट सॅटिस्फॅक्शन. शेवटी ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही वेन यू फॉल बॅक ऑन बेड यू शुड फील सॅटिस्फाईड की कोणाच्या जीवनाला आपण काय पाठिंबा देऊन कसं आपण चित्र चेंज केलं त्याचा समाधानच वेगळा असतो. तर त्या दृष्टिकोनातून मी बिझनेस जत्रेमध्ये नेहमी जातो. तर बिझनेस जत्रा बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. विशेष म्हणजे तुम्हा सगळ्यांना भीती वाटत असेल की आपल्याला पैसे कोण देईल, तर बिझनेस जत्राचं एक एक्झिबिशन तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. आणि आत्ता जसं ॲग्नेलो राजेश यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तिथं फंड म्हणजे सपोर्ट करणारे, फंड देणारे लोक सुद्धा तिथं पोहोचत असतात आणि असे लोक सुद्धा नवीन नवीन उद्योगांच्या शोधात असतात. त्यामुळे अजिबात काळजी नका करू. बिझनेस जत्राचं जे एक्झिबिशन आहे तिथं जा. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तिथनं तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. तिथं तुम्हाला स्टॉल लावायचा आहे तर पहिल्यांदा आधी जाऊन बघा आणि त्यानंतर मग तुम्ही सहभागी व्हा. बरं, तुम्हाला ही माहिती सगळी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता मात्र आमची थांबण्याची वेळ झाली आणि पाहुण्यांची जायची वेळ झालेली आहे. धन्यवाद.